श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादी प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगुण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनोणी. त्यावरोणी करिता नमन तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजादयाद भूसर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सुतस भाग्य विद्वान गुणी विशेष सकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होणी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक सांगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्ता माळ मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळे दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान यांसकाना आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायमानाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नाथ तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र जाळिले सत्र करोनिया. जनमेय जे सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक. वीरंची दाटवून क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळेले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती. साष्टांगण मुनी घरासी आणिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्तां वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडी वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही बर. नावडे राजविलास आणि समवाणी आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती हे अमासी गुड पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमाना तयांसी. नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत. मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त. ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम महानंदातीयेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदाढळत.
मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी किल्लारे बहुत वाजी गज गरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कैलास देखोन सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वैशा आसोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐकभद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शोभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रक्तमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होवोनी आनंदगण नमन करी तयासी पृथ्वी मोलाचे हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस पूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सभेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मये जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभावे वरुणी कोटी कांकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेव हे जतन म्हणे या लिंगापासी माझे प्राण भंगले की गेले दग्ध होवन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले चहूकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लव करी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळवळाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सपत्कार यावरी पुसे सौदागर महानंदे प्रीती ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत पडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घेतली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवुंदा तुटविली सर्व संपदा केश समवेत सर्वही अश्वसाला गजसाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवोन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक गातली सूर्यबिंब निघे उदया चढी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकष्टी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री जुळजुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कुंदक झेलित तेवी 10 भुजा परसोनी अकस्मात महानंदे सझेलून धरती हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्ना महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमान बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसेत दिव्य रूप पावणी त्वरित
नगरासमवेत चालिली पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी क्षुधा विरहित शुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे, भक्तांकारणे निर्मिली, जेथे बोसनात बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयांस शिवप्रद सर्वदा अविनाथ, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून, त्याच पुण्य करुण सुधर्मतारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्ष्मी डोळस, शिवभजनी लावतील बहुतांस, उद्धरील तुम्हासे अमात्यासहित भद्रसेन, गुरुची घाली लोटांगण, म्हणे इतुके मी धन्य सुपुत्र उद्री जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्याप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणांहुण आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन, देख परी तुम्हासी ऐकाला वाटे दुःख, हे सभा सकळिक दुःखर नावी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येणे मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अवमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा, आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयी, राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे, करोनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करती गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार, हे पंचभूते नवती समग्र, शिशिमित्र नवते तै, नवता मायामय विकार, केवळ ब्राह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म मनोनिया, ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्त्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया, सत्वांश निर्मिला पितवासन, रजांशे सृष्टिकता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करावा विधी समने सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे दया लागून 4 वेद उपदेशिले, 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्राध्याय ऐकली पडती, त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रां सांगे रुद्रहा, मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण, थोर जपद ज्ञान त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जपतपशी वार्चन त्याहुनी तोर नाही जाण, रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा, रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्रनगर, पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तेने कुर्तकवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरले, त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवदेश, तेने ते जाओनी यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जानजीच करा, शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण, ऐसे म्हणती त्या लागून, आनोनी नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यांसी, रुद्रानुष्ठने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावने वर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्युदुरी होय साच, अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिचिंतन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र वर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढचरण, सन्नद्ध होवनी बोलत, सकल ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी, तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे हे आहेत ब्राह्मण, आणिक सांगसी ते बोलवून, आताची आणि तो आरंभी, मग सहस विप्र बोलवून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले परदरा आणि परधन ज्यांस,
वामनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला कृपनाथ गुरुदेव त नाभी करा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिके तो मज घेऊनी जात हसता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदन दशमुख त्यांची सम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते तेजे जैसे गबसती दिगंतम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घातली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडालोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंगा गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृगंध वाद्ये गर्जती भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेदी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे ती तुके भराये कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्रादक्षता विजय कल्याण हो तुझे आसुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी ती काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्दैवास सापडे चिंतामणी क्षुतिधा पुढे शिराब्दी ए धावुनी तैसा कमलोद्भव नंदन तो क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी कयाधुहृदय रत्न हे शिष्यांचे ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्राधिका तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गाहरपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोणी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पुजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दष्ट तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे भैरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाचा आज्ञे करून आणि तो होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष अर्पुण आयुष्य असते निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचोन तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोन कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णादवग हिमनगा जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगताचे क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी मोहस्वास करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष जो शिव रूपयाची देह तो येथेची झाला मुक्त याच्या तीर्थे तरिती बहुत आसो यावरी बहुमसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन
तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्षक भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कल्कयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिला विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देत झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवपरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. ही हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न. पिचाश बाधा रोग दारुण न बाधीचे सर्वातही. येथे जे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवो न वांज झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणी जे. ते आपुल्या गृहासन आणावे. आपण ज्यांच्या सदनासन जावे. ते त्याजावे जीवे भावे. जेवी सुशील सिंहक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जो मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह करी असेना असे सर्व भावे निश्चित. अखंड पाहे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्जलिंग मिलिंद. हे श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद. अभंग नविटे कलत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जना अखंड. एकादशोध्याय गोड हा. ओम नमः शिवाय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.